तर कसं काय म्हणता मित्रांनो, तर आपल्याला जायचं काम पडलं ना अमरावतीले. तुम्ही म्हणसान कायच्यासाठी चालला बा ते सांगतो, फक्त तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा. पहिले तर आलो भाऊ पेट्रोल पंपावर, तुमच्याचं मस्त पेट्रोल टाकून घेतलं, मग हवा मारायला गेलो. हवा तर काही येत नव्हती, हवा तर गेली चक्क्यातली. बाहेर आलो, तिथून बाहेरून हवा मारली. आपल्यापाशी डॉक्युमेंट्स होते त्याच्या काळाचे होते आपले लॅमिनेशन. मग त्या दादापाशी आलो, डॉक्युमेंटची पूर्ण लॅमिनेशन काढून टाकली. सातारगाव मार्गे निघालो मग अमरावतीला जाण्यासाठी. नांदगावातच डॉक्युमेंटचं लॅमिनेशन काढेपर्यंत टाइम झाला होता. सातारगावून समोर आलो, ट्रेन जायपर्यंत वाटपात बसलो. तिथून डायरेक्ट निघालो तो डायरेक्ट जिल्हा परिषद मध्ये आलो. तुम्ही म्हणत असाल जिल्हा परिषद मध्ये असं कोणतं काम पडलं बा? आम्ही केलं ते लग्नाचे डॉक्युमेंट जमा. ते डॉक्युमेंट करायचे होते आपल्या समाज कल्याण मध्ये सबमिट. सगळ्याच मग झेरॉक्स वर आपण सही मारून घेतली आम्ही दोघांना पण. त्यानंतर मग डॉक्युमेंटचे आपले जे लॅमिनेशन काढायचे राहिले होते मग ते घेतले. निघालो मग आपण आरटीओ ऑफिस कडे. तिथे आलो, दोन्ही डॉक्युमेंटचे लॅमिनेशन काढून घेतले. नंतर आणखी आलो आपण जिल्हा परिषद मध्ये, पटापट डॉक्युमेंट सबमिट करून घेतले. बाहेर आलो तर ऍक्वेचा कॅन ठेवला होता, मस्त थंडगार पाणी पिऊन घेतला. नंतर आपण आलो कृष्णा डिजिटलच्या दुकानकडे. आपल्याला कृष्णा डिजिटल ऑफिस कडे काही काम नव्हतं. तिथं काम होतं आपल्याला मेकअपचं सामान भेटते त्या दुकानात. कलशने मग पटापट जे प्रॉडक्ट लागले ते घेऊन घेतले. कलश म्हणे आलो आहे तर चला म्हणे अंबादेवीच्या मंदिरात जाऊन येऊ. मग आम्ही अंबादेवीच्या मंदिरात आलो. तर काही आपल्याला जास्त क्लिपा काढायला जमल्या नाही. तिथं व्हिडिओ काढण्यात सक्त मनाई होती. बाहेरून मग क्लिपा मारून घेतल्या. मंदिरातून बाहेर आल्याच्या नंतर मग गरम झालं होतं, मग घेतला मस्त आम्ही उसाचा रस, पटापट पिऊन घेतला. आजकमल चौकाकडून निघालो मग आपण हिरवीन चौकाकडं. हिरवीन चौकात निघालो, ट्रॅफिक होतं लागलं. तिथून जसं ट्रॅफिक निघालो मग आलो समोर. भूक लागली होती तर मस्त आम्ही भेल घेऊन घेतली, पटापट खाल्ली. मग आलो आपण अमरावतीच्या बाहेर आपल्या अंजनगाव रोडनं. पेट्रोल आपलं कमी झालं होतं, पेट्रोल टाकून घेतलं तिथं. त्यानंतर दिली मग कलशला गाडी चालवाले अंजनगावपर्यंत. कलश म्हणे मी चालवतो. मला जर ब्लॉग आवडला तर आयडीला फॉलो नक्की करजा. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.